तथागत गौतम बुद्ध जन्म उत्सव आणि असित मुनींची भविष्यवाणी. लुंबिनी वनात महामाईच्या पोटी त्या बाळाचा जन्म झाला. त्यावेळी हिमालय पर्वतावर असित मुनींचे समाधी मग्न होते. त्यावेळी त्यांची समाधी कंपायमान पावली. तेव्हा त्यांनी पाहिले की कपिलवस्तू नगरीत शुद्धोधन राजाच्या राजवाड्यात एक सुंदर तेजस्वी बालक जन्माला आले आहे. त्याच वेळी बुद्ध जन्मले असा अंतरिक्षात जयघोष होत असलेल्या त्यांनी आपल्या अंतर्मनाने जाणले आणि मुनी तात्काळ उठले. आपल्या नरदत्त नालेक नावाच्या पुतण्याला संगे घेऊन त्या दिव्य बालकाच्या दर्शनासाठी कपिलवस्तू नगरीस आले. तेव्हा शुद्धोधन राजाने त्यांचे स्वागत केले आणि राजमहालाला नेऊन उच्च आसनावर बसवले. तेव्हा मुनी म्हणाले, हे महाराजा, तुझा विजय असो. तुझ्या कुळात जन्माला आलेले बालकांचे शुभदर्शन करण्यासाठी मी आलो आहे. तरी मला त्या बालकांचे शुभदर्शन लवकर घडव. तेव्हा मुनीवर बाळ तर झोपले आहे असे राजाने म्हटले. त्यावर राजन, असे थोर सत्पुरुष महामानव कधीच झोपत नसतात, तर ते स्वभावातच सदैव जागृत असतात असे मुनीने म्हटले. त्याचबरोबर पाळण्यातील बालकाने हालचाल केली. त्यानंतर राजाने बाळाला मुनीच्या मांडीवर ठेवले. त्या बाळाचे सर्वांग ढेकरून पाहिल्यावर असत मुनींच्या मुखातून धन्य उद्गार बाहेर पडले की वा वा, धन्य धन्य राजा, तुझ्या पोटी हा महापुरुषांचे महामानव जन्माला आला आहे. त्याच्या तळहातावर स्वस्तिकांचे शुभचिन्ह आहे. पायांच्या तळव्यावर गोल चक्र आहे. दोन भुवयांच्या मध्यभागी प्रज्ञा चक्षु आहे. या बाळांचा संपूर्ण देह तेजस्वी असून 32 शुभ मांगल्य दिव्यलक्षणाकृत आणि 80 अनौव्यजांनी परिपूर्ण दैत्यमान आहे. त्यानंतर असित मुनींनी त्या बालकांची भविष्यवाणी ऐकली आणि केली की हे राजा, तुझ्या या कुळात परिपूर्ण असा या जन्मास आलेला दैत्यमान पुत्र मोठेपणी जर संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल. परंतु जर त्याने गृहत्याग करून संन्यास घेतला तर हा विश्वातील अज्ञान अंधार नाहीसा करणारा सम्यक संबुद्ध असा भगवान होईल. बाळाची भविष्यवाणी केल्यानंतर असत मुनी त्याकडे पाहून रडू लागले. तेव्हा शुद्धोधन राजाने साशंकित होऊन मुनींना रडण्याचे कारण विचारले. त्यावर मुनी म्हणाले, राजा, हे बालक मोठेपणी निश्चितच सम्यक संभूती प्राप्त करून बुद्ध होणार आहे. या पृथ्वीवर आजपर्यंत जे कोणीही करू शकले नाही असे धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करणार आहे. जगाच्या कल्याणासाठी आणि दुःख विनाशासाठी उपदेश करून मानव जातीला उद्धारणार आहे. राजा, असंख्य पर्वानंतर या जगात पूजनीय बुद्ध उदयास येतात. हे बालक निसंशय परम ज्ञान प्राप्त करून अगणित जीवांना दुःखांच्या सागरातून मुक्त करील. आपल्या दिव्य तेजाने आणि ज्ञानाने त्रिकाल अजरामर होईल. त्यावेळी मी मात्र हे शुभदर्शन करू शकणार नाही, कारण आता मी वयोवृद्ध झालो आहे. माझं आयुष्य संपत आलं आहे, म्हणून मी रडत आहे. असे म्हणून असित मुनींनी त्या बालकास पुन्हा वंदन केली. त्यानंतर राजा राणीने त्यांना भोजन आणि वस्त्रदान घेऊन संतुष्ट केले. नंतर मुनी आपल्या आश्रमाकडे निघून गेले. मात्र असित मुनींची भविष्यवाणी ऐकून राजा राणी फारच चिंतित झाले. नमो बुद्धाय.